अकारण करुणावरणालय भक्तवांच्या कल्पतरू समस्त सृष्टीचे ब्रह्मांड नायक जगदीश्वर अवढरदानी करुणावतार भगवान श्री शिवजींची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथा सप्ताहातील आजचा द्वितीय दिवस स्थान देवता कुल देवता ग्राम देवता गुरु देवता संत देवता इष्ट देवता सद्गुरु देवता ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अलंकापुरी नगरीमध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये माता इंद्रायणीच्या तीरावर ज्ञानोबारायांची वाङ्मयीन सेवा करत असताना शिव महापुराण रूपी पुष्प आपण समर्पित करत आहोत। शिवपुराण भगवान भोले बाबांच्या संपूर्ण लीलावतारांचं वर्णन करणारं पुराण आहे। परंतु या पुराणामध्ये प्रवेश करण्याच्या आधी शिव काय आहे हे समजलं पाहिजे। शिव म्हणजे कल्याणकारी आहे। शिव शब्दाचा अर्थ कल्याण आहे। तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनाला महान दिव्य श्रेष्ठ आणि उत्कृष्ट बनवणारं हे पुराण आहे। जीवत्वाची स्थिती सोडून शिवत्व प्रदान करणारं हे शिवपुराण आहे। शिव तत्वापर्यंत पोहोचवणारं हे शिवपुराण आहे। परंतु कल्याणकारी शिव तत्व जाणण्यासाठी आणि शिव स्वरूप बनण्यासाठी त्या स्थितीपर्यंत पोहोचून भगवान परमात्म्याच्या समीप पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्यातला जीवभाव समाप्त करावा लागेल। प्रत्येक मनुष्यामध्ये जीवभाव आहे। तो जीवभाव मनुष्यामधल्या स्वत्वाला जाणू देत नाही। जेव्हा मनुष्य आतमध्ये असलेल्या स्वस्वरूपाला जाणेल खऱ्या अर्थाने मनुष्य शिव तत्वाला जाणून घेईल। आणि हे तत्व जाणण्यासाठी शिव आराधना महत्वाची आहे। तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये ते शिव तत्व आहे। परंतु जीव दशा आहे, जीव भाव असल्यामुळे त्या शिव तत्वाला तुम्ही आम्ही जाणू शकत नाही, ओळखू शकत नाही। जर आपल्यामध्ये चैतन्य रूपी शिव तत्व नसलं असतं तर आपलं शरीर हे सुद्धा जड आहे। शरीर सुद्धा जड आहे। परंतु शरीरामध्ये चेतना आहे हे केव्हा म्हणता येतं? जेव्हा आपल्यामध्ये शिव तत्व असेल तेव्हा त्याला चेतना आहे असं म्हणता येतं। या जड शरीरामधलं शिवत्व जेव्हा निघून जाईल तेव्हा हे शरीर शव बनेल। त्या शरीराला शव म्हटलं जाईल। शव म्हणजे प्रेत। याचा अर्थ शिव आहे हे सांगण्यासाठी दुसऱ्या कोणत्या गोष्टीची आधार घेण्याची आवश्यकता नाही। आपल्यामध्ये शिव तत्व आहे म्हणून आपण चैतन्यमय आहोत। एकदा की हे तत्व निघून गेलं, शिव आपल्यातला निघून गेला की आपण शव तयार होतोय। हे आपल्यातलं शिव तत्व कशा पद्धतीने प्राप्त होईल तर ज्ञानोबाराय म्हणतायत, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता। त्या भगवान परमात्म्याला जर आपल्याला आपलंसं करून घ्यायचं असेल तर ज्ञान रूपी मंथनाने वैराग्य आणि भक्तीच्या मंथनाने तो आत असलेला भगवान परमात्मा आपल्याला बाह्य रूपाने प्रकट करता येईल।
आणि अशा शिवजींच्या तत्वाला प्राप्त करण्यासाठी आपल्यातले दोष आपल्याला दूर करावे लागतील. आपल्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दोष आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या हे दोष जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण शिव तत्वापर्यंत पोहोचू शकणार नाही. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आणि हे प्रयत्न करत असताना आपल्याला आपल्यातले दोष शोधावे लागतील. हे दोष शोधत असताना कधीतरी आतमध्ये डुबकी मारत असताना आपण स्वतःला कधीतरी विचारायचं आहे, पूर्वी मी कसा होतो, आज मी कसा आहे. आपण संसारामध्ये राहत असताना संसाराकडे इतक्या कटाक्षाने नजर लावून आणि विचारपूर्वक जीवन जगतोय. जर आपल्याला विचारलं की 10 वर्षापूर्वी आपली आर्थिक स्थिती कशी होती, तर आपण लगेच सांगणार की या वर्षी आमची अशी स्थिती होती, या वर्षी आमचं दुकान फार चाललं, या वर्षी आम्हाला खूप नफा झाला, या वर्षी आम्हाला खूप घाटा झाला, या वर्षी शेतामध्ये फार पिकलं. हे आपल्याला जसल्या तसं सांगता येईल. अगदी जेव्हापासून कळतं तेव्हापासून आजपर्यंतचा सर्व इतिहास आपल्याला सांगता येईल. परंतु आपण असा कधी विचार केलाय का की परमार्थाला लागल्यानंतर जेव्हापासून मी माळ घातलेली आहे तेव्हा माझ्यामध्ये किती दोष होते, आज किती आहे. काही वर्षापूर्वी किती होते, आज किती कमी झाले, किती वाढले. पारमार्थिक स्थिती कशी आहे, माझ्यामध्ये बदल कसा झालेला आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीचं स्वत्वाचं चिंतन करणार, आत जाऊन स्वतःला खोजण्याचा प्रयत्न करणार, तेव्हा आपल्याला समजेल की शिव अजून आमच्यापासून किती लांब आहे. शिव तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी अजून किती पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत, हे त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. म्हणून आपल्यामधल्या परिवर्तनाचा विचार आपण गांभीर्याने केला पाहिजे. ज्याला शिवालयामध्ये पोहोचायचं आहे त्याने शिवालयामध्ये पोहोचण्याच्या आधी शिवजींना जे गुण आवश्यक असतात ते गुण प्राप्त करून घेतले पाहिजे. मी कालही सांगून गेले, शिवजी कसे आहेत, त्यांना निर्वैरपणा आवडतो, निष्कपटपणा आवडतो, निश्चलपणा आवडतो. शिवजींना शांत वृत्ती आवडते, शिवजींना समान भाव आवडतो. कारण शिवजींच्या परिवारामध्ये जेवढेही सदस्य आहेत त्यांची स्थिती कशी आहे, म्हणतात शिवजी साक्षात ब्रह्म आहे. देवी दुर्गा, देवी जगज्जननी भवानी पार्वती आदी माया शक्ती आहे. गणेशजी विवेक आहेत, कार्तिकेय संयम आहे. जेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मत्व भाव, मायेची कृपा, विवेक आणि संयम आपल्या जीवनामध्ये असेल त्यावेळेस आपल्याला शिव तत्वापर्यंत पोहोचता येईल, शिवालयामध्ये प्रवेश करता येईल. या शिवालयामध्ये जेवढेही वाहन एकमेकांचे आहे, मी कालही सांगून गेले, त्या वाहनांपैकी गणेशजींच्या उंदराला भीती नाही की मला महादेवाचा सर्प खाऊन टाकेल, महादेवाच्या सर्पाला भीती नाही की मला कार्तिकेयांचा मोर खाऊन टाकेल, मोराला भीती नाही की मला वाघ खाईल, नंदिकेश्वराला ही भीती नाही की भगवती दुर्गेचा वाघ मला समाप्त करेल. याचा अर्थ सर्व प्रकारचे जीव असताना सुद्धा कोणाही मध्ये कोणत्याही प्रकारचा वैर नाही, समभाव आहे. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये हा समभाव उत्पन्न होईल त्याला शिवालयामध्ये प्रवेश मिळेल. जर आपल्याला वाटत असेल की आपण मंदिरामध्ये जाऊन शिव दर्शन करून येत आहेत, तर आपल्याला वाटतंय आमचं दर्शन झालं, फार लवकर झालं, जास्त वेळ लागला नाही, दिवसभर आनंद वाटेल, दर्शन झालं. परंतु हे दर्शन कोणतं झालेलं आहे? हे बाह्यांगाने झालेलं दर्शन आहे.
परंतु तेच दर्शन आपल्याला आत जर करायचं असेल तर त्याच्यासाठी शिवालयामध्ये प्रवेश करताना हे दोष दूर करावे लागतील। आणि आजची स्थिती जर बघितली तर प्रत्येक मनुष्य याच्याच मागे लागलेला आहे, कुणाचा पाय ओढू, कुणाला मागे खेचू, कुणाचा अपमान झाल्यानंतर मला किती बरं वाटेल, कुणाला दुःख दिल्यानंतर मला किती समाधान वाटेल, या गोष्टीमध्ये प्रत्येक जण लागलेला आहे। जर कुणाला विचारलं काय करतायत, सगळे जण सांगतायत की आम्ही बिझी आहोत। प्रत्यक्षात एवढे बिझी कोणीही नाही, फक्त चिंतन एकच चालू आहे, जे पुढे गेले त्यांना मागे कसं ओढायचं आणि त्याच्यात श्रेष्ठ बनायचं। आत्मिक दृष्ट्या श्रेष्ठ नाही, बाह्यांगाने श्रेष्ठ बनायचं। अशा स्थितीमध्ये प्रत्येक जण लागलेला आहे। ही स्थिती समाप्त झाली पाहिजे, तेव्हा आपण योग्य बनणार। ही शत्रू बुद्धी जी आहे त्या शत्रू बुद्धीचा विनाश झाला पाहिजे, तेव्हा शिवतत्व आपल्याला मिळणार। भगवान महादेव कसे आहेत म्हणतात, भगवान महादेव नागेश्वर आहेत, म्हणजे ज्यांच्या गळ्यामध्ये सर्प आहे त्या सर्पाच्या मुखामध्ये विष आहे आणि त्या विषाला धारण करणारे सुद्धा शिवजी आहेत। असे कंठामध्ये विष धारण केलेले शिवजी, ज्यांच्या जीवनामध्ये कधीही बघायला मिळत नाही की त्यांनी जगाचं अकल्याण करण्यासाठी ते विष बाहेर काढलं असेल। आपल्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं विष आहे। एक विचार जर केला तर सर्पापेक्षाही मनुष्य जास्त विषारी आहे। सर्पाने जर कुणाला दंश केला तर मनुष्य मरून जातो। भगवान परमात्म्याची ही कृपा आहे की भगवान परमात्म्याने माणसामध्ये, माणसाच्या मुखामध्ये विष दिलेलं नाही। जर भगवान परमात्म्याने प्रत्येकाला विष दिलं असतं तर प्रत्येक माणसाने एकामेकाला दंश करून समाप्त केलं असतं आणि कोणत्याही घरामध्ये सासू सुना बघायला मिळाल्या जे जास्त विषारी, जे जास्त प्रभावी, त्यांनी आधी दोष करून समोरच्याला समाप्त केलं असतं। परंतु ही भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा आहे की भगवान परमात्म्याने आपल्याला विष दिलेलं नाही, सर्पाला दिलेला आहे। याचा अर्थ सर्पापेक्षा ही मनुष्य जास्त विषारी आहे। सर्पाने जर कुणाला दंश केला तर मनुष्याचा मृत्यू होतो, ज्याला दंश केला तो मरून जातो। परंतु मनुष्यामध्ये असं विष आहे की ज्या विषामुळे मनुष्याचीच अधोगती होते। या विषाला समाप्त करण्यासाठी ज्यांनी गळ्यामध्ये सर्प धारण केलेला आहे, जे विषधर आहेत, त्यांनाच विनंती करायची, हे प्रभू तुम्ही करुणावतार आहात, तुम्ही अवढरदानी आहात, तुम्ही अकारण करुणावरुणालय आहात, म्हणून तुम्ही आमच्यामध्ये असणारे दोष जे आहेत, दुर्गुण जे आहेत, ते तुम्ही दूर करा। आणि भगवान परमात्मा, भगवान शिवजी कृपा करणारेच आहेत, ते कृपादानी आहेत। शिवजी किती कृपादानी आहे, किती अवढरदानी आहेत। शिव स्वभाव कसा आहे म्हणतात, जे शिवजींना शरण जात आहेत, शिवजी त्यांच्यावर सर्वात लवकर लगेच प्रसन्न होणारे देवता आहेत। गुरु पितुमा तुम्हें शुभवानी, गुरु पितुमा तुम्हें शुभवानी, गुरु पितुमा तुम्हें शुभवानी, गुरु पितुमा तुम्हें शुभवानी, गुरु पितुमा तुम्हें
पितु मात महेश भवानी गुरु पितु मात महेश भवानी नवो दीन बंधु दीन दानी प्रणव दीन बंधु दीन जा प्रणव दीन रे ना हरि रे ना बंधु दीन जाने प्रणव प्रणव दीन बंधु दीन जाने प्रणव दीन बंधु दीन जाने प्रणव दीन बंधु दीन जाने गुरु पितु मात महेश भवानी पितु मात महेश गोस्वामी तुलसीदास जी महाराज म्हणतायत भगवान परमात्मा कसे आहेत? गुरु पितु मातु महेश भवानी आणि अवढर दानी आहेत. भक्तांवर लवकरात लवकर कृपा करणारे आहेत. कृपालू आहेत, दयाळू आहेत. किती दयाळू आहेत म्हणतात की सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता म्हणजे शिवजी आहे. म्हणून त्यांचं एक नाव आहे भोलेनाथ, कारण ते भोळे आहेत. किती भोळे आहेत. एकदा एक चोर एका शिवालयामध्ये चोरी करण्याकरता गेला. रात्रीची वेळ, गावाच्या बाहेर मंदिर, आणि त्या ठिकाणी जेव्हा चोरी करण्यासाठी गेला, तिथे गेल्यानंतर त्याने बघितलं आजूबाजूला काही घरं नाहीत, चोरी करायला काही हरकत नाही. प्रवेश केला, दानपेटी फोडली, त्याच्यातले पैसे काढले. निघणार तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं, शिवलिंगावर गळती बसवलेली आहे. आपल्याला नेताना बघणारं कोणी नाही, मग ही गळती ही घेऊन जाऊ. तांब्याची गळती भाव भरपूर आहे, 2-3 हजार रुपये विकल्यानंतर येईल. मोडीत जरी दिली तरी 1000च्या कमी.
मग हिला कशाला सोडायचं. म्हणून शिवाच्या लिंगावरची जी पाण्याची गळती आहे तीही काढून घेतली. ती गळती काढताना लक्ष गेलं वरती घंटा सुद्धा आहे. हा घंटाच का ठेवायचा, पितळाचा घंटा, यालाही काढून घेऊन जाऊ. पण घंटा जरा उंच होता, हात पुरेल इथपर्यंत, वाजेल इथपर्यंत त्या ठिकाणी घंटा बसवलेला आहे. परंतु काढण्यासाठी कडीतून घंटा काढावा लागेल. म्हणून आता कोणीच बघणार नाही. त्याने घंटा काढण्यासाठी शिवजींच्या लिंगावर दोनही पाय ठेवले आणि घंटा काढायला लागला. जेव्हा शिवलिंगावर उभा राहिला घंटा काढण्यासाठी, तेव्हा शिवजी प्रसन्न झाले, त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या भक्ताला हृदयाशी लावलं. आतापर्यंत बेल फूल पान अर्पण करणारे खूप दिसले, परंतु स्वतःला अर्पण करणारा फक्त तो एकटाच दिसला. शिवजी प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन दिलेलं आहे, हृदयाशी लावलं. अर्थ, तो चोर त्या ठिकाणी स्वतःला समर्पित करण्यासाठी शिवलिंगावर उभा राहिलेला नव्हता. तो चोर त्या ठिकाणी घंटा काढण्यासाठी चढलेला होता. परंतु भोले बाबा त्याच्याही समोर प्रसन्न होऊन गेले, त्यालाही दर्शन दिले, त्याचाही उद्धार शिवजींनी केला. एवढे आवडहरदानी आहे, एवढे भोळे आहे. एकदा एक अतिशय वाईट दैत्य, ज्याने शिवजींचं त्या ठिकाणी भजन केलं, नामचिंतन केलं, आणि जेव्हा भजन केलं, भगवान भोले बाबांना प्रसन्न करून घेतलं, भगवान भोले बाबांकडून वरदान मागायला लागलं. म्हटले, प्रभो मला वरदान द्या, मी अमर होईल. भोले बाबांनी सांगितलं, नाही, कोणतंही दुसरं वरदान मागून घ्या, परंतु अमरतेचं वरदान आम्ही कोणालाही देत नाही. दुसरं काहीतरी मागून घ्या. त्या ठिकाणी भगवान भोले बाबांना त्या दैत्याने वरदान मागितलं, जर द्यायचं असेल तर मग एक करा की मी ज्याच्याही मस्तकावर हात ठेवेल तो जळून भस्म झाला पाहिजे. भगवान भोले बाबा तथास्तु म्हटले. भगवान भोले बाबा जाणार तेवढ्यात भोले बाबांच्या जवळ देवी भवानीला, देवी पार्वतीला बघितलं. दिव्य सुंदर असं स्वरूप बघितल्यानंतर मोहित झाला आणि त्या दैत्याने विचार केला की आपण या पार्वतीची प्राप्ती करून घेऊ, परंतु पार्वती केव्हा मिळेल, जेव्हा आपण शिवजींना भस्म करणार. तोपर्यंत पार्वती आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जर वरदान मिळालेलं आहे, चला याच वरदानाचा उपयोग करून आपण शिवजींना भस्म करू. म्हणून जसा हात पुढे केला, शिवजी पुढे पळतायत आणि तो भस्मासूर मागे मागे पळतो. भगवान भोले बाबा भयभीत झालेले, याने जर माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मी भस्म होईल. धापा टाकत टाकत पळतायत आणि पळत असताना आवाज देतायत श्री हरी विष्णूंना. भगवान श्री हरी विष्णू त्या ठिकाणी एक दिव्य रूप धारण करून आले, एक ब्राह्मण वेश धारण करून आले आणि आल्यानंतर रस्त्यामध्ये उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर त्या दैत्याला बोलायला लागले, अरे का धावतायत तुम्ही? म्हटले, काहीच नाही, ज्यांनी मला वरदान दिलेलं आहे त्यांच्या मस्तकावर हात ठेवून मला समाप्त करायचंय आणि पार्वतीची प्राप्ती करायची. म्हटले, कुणाचं भजन केलं? शिवजींचं. या शिवजींनी काय वरदान दिलं? म्हटले, वरदान असं दिलेलं आहे, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल तो जळून भस्म होईल. असं या भोले बाबांनी हे वरदान दिले. खोटं आहे म्हटले, अजिबात खरं नाही, याच्यामध्ये काहीही खरं नाही. हे वरदान एकदा मलाही दिलं होतं, काही फरक पडला नाही. बघा, मी डोक्यावर हात ठेवून दाखवतो, झालो मी भस्म. खोटं आहे म्हटले, यांनी दिलेलं वरदान कधी खरं असू शकत नाही. तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही शिवजींच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर शिवजी भस्म होतील? अजिबात नाही. आणि जर तुम्हाला प्रयोग करून बघायचा असेल तर तुम्हाला मी सांगतो ते करा. असं करा, तुमचा हात तुमच्या डोक्यावर ठेवून बघा. म्हटले, मी जर भस्म झालो तर? म्हटले, त्याच्यासाठी आपण एक युक्ती करूया. असा हात घ्यायचा, डोक्याच्या जवळ 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 न्यायचा, गरम गरम लागतंय का बघायचं, गरम गरम थोडंसं लागलं की हात काढून घ्यायचं. आणि जर नाही लागलं तर काहीच नाही. आता सांगणारे होते चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाली.
सांगणारा व्यक्ती सर्वसामान्य नाही, श्री हरी विष्णू. आता त्यांच्या बोलण्यामध्ये कोण फसणार नाही. त्या दैत्याने विचार केला, एवढंच जर हे खरोखर विश्वासपूर्वक सांगतायत तर चला आपण प्रयोग करून बघू. म्हणून हात वर नेला, खाली न्यायला लागला. म्हटले गरम लागतंय का नाही, अजून खाली करा. गरम लागतंय का नाही, अजून खाली करा. गरम लागतंय, काही होणार नाही. म्हटले डोक्यावर हात ठेवून घ्या, यांच्या वरदानाचं काही खरं नाही. जसा त्या ठिकाणी भस्मासुराने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला, तो भस्मासूर जळून भस्म झाला. धावत पळत शिवजींच्या मागे गेले आणि म्हटले, शिवजी थांबा, आता घाबरायची काही गरज नाही. जे तुम्हाला भस्म करण्यासाठी तुमच्या मागे धावत होते ते भस्म झाले. भगवान बोले, बाबा धापा टाकतायत, दीर्घ श्वास चालू आहे. म्हटले बरं झालं तुम्ही आले. त्यावेळेस त्या ठिकाणी श्री हरी विष्णू म्हणायला लागले, प्रभो तुम्ही एवढे अकारण करुणा वरुणालय आहात की लगेच सहज तुम्ही कृपा करतात. कृपा करण्याच्या आधी, वरदान देण्याच्या आधी थोडा विचार करा. माझेही अनेक भक्त आहेत, परंतु त्या भक्तांनी जर भक्ती केली तर मी लगेच कधीही प्रसन्न होत नाही. त्या भक्ताची अनेक प्रकारे परीक्षा बघतो आणि भगवान परमात्मा किती परीक्षा बघतोय. एवढी परीक्षा बघतात अनेक अंगाने. कधी धनाचं प्रलोभन, कधी सौंदर्याचं प्रलोभन, कधी स्तुतीचं प्रलोभन, कधी पदाचं प्रलोभन, कधी अतिशय दयनीय अवस्था, कधी सक्के परके होत आहे. म्हणजे एवढ्या प्रकारांनी साधकाची परीक्षा घेतली जाते. जसं एखादा ऊस त्याचा रस काढण्यासाठी त्याला चरख्यामध्ये त्या ठिकाणी घालावा आणि त्याचा सगळा रस बाजूला काढावा आणि चोथा बाजूला फेकावा, तशा पद्धतीने भक्ताची परीक्षा घेतात, साधकाची परीक्षा होते. आणि मग नंतर कुठे भगवान परमात्मा दर्शन द्यायला येत आहे. जे परमार्थ खऱ्या अंतःकरणापासून करतायत त्यांना याचा अनुभव चांगला आलेला असेल. त्यांना याच्यावर जास्त वर्णन करून सांगण्याची गरज नाही. म्हणतायत, प्रभो तुम्ही लगेच प्रसन्न होतायत, असं करत जाऊ नका. तुम्ही लगेच प्रसन्न होतायत आणि दर्शन देतायत, जे मागितलं ते देऊन टाकतायत. भोलेनाथ म्हणतायत, काय करू, माझा स्वभावच असा आहे की मी लगेच प्रसन्न होतोय, मला लगेच जीवावर दया उत्पन्न होते, म्हणून नाव आहे भोलेनाथ. असे भोलेनाथ अवढरदानी आहेत, करुणावतार आहेत, जे साक्षात सत्य स्वरूप आहेत. कसे आहेत म्हणतात, अतिशय दिव्य आहेत. हेच भगवान परमात्मा किती दिव्य आहेत. त्यांची प्राप्ती कशी करायची आहे, त्यांचं शिवपुराण कसं आहे, याचं वर्णन करत असताना सूतजींनी